जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्हीमध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करतो आहे। जसं आपल्याला माहितीच आहे की लोकसभा 2024 रणसंग्राम हा सुरू झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती आम्ही आज रामटेक लोकसभा या क्षेत्रामधील उमेदवार जे आहेत राजूभाऊ पारवे, शिवसेना शिंदे गट, बीजेपी युतीसोबत जे आहेत त्याचे उमेदवार जे आहेत राजूभाऊ पारवे यांच्या घरी आपण आता इथं घर आणि कार्यालयामध्ये उपस्थित आहोत, जिथं आपण पाहू शकतायत की बहुसंख्येने जे लोक आहेत त्यांचे समर्थक इथं दररोज इथं जमलेले असतात आणि वेळात वेळ करून राजभाऊ त्यांना पूर्णपणे वेळ देतात आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतात आणि जे कोण त्यांच्याकडे आले त्यांना सुद्धा ते संतुष्ट करून पाठवतात। या पार्श्वभूमीवरती आज त्यांचा कमान इथं माननीय मोदी साहेब यांचा दौरा सुद्धा आहे। तिथं जाण्याची त्यांना घाई असताना सुद्धा ते प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांना वेळ देऊन त्यांना आपलं त्यांचे म्हणणे जे ऐकून घेत आहेत आणि या प्रकारे यांचं कार्यप्रणाली सुरू आहे। सोबतच आज त्यांची छोटीशी आम्ही पत्रकार परिषद सुद्धा इथं घेणार आहोत, तर त्यांचं म्हणणं सुद्धा आपण ऐकून घेऊया की त्यांचे काय मुद्दे आहेत, कोणत्या विषयावरती ते निवडणूक लढणार आहेत आणि त्यांचे जे आपण म्हणतो की विरोधी पक्ष जो आहे हा कशा पद्धतीनं काम करत आहे, या मग त्यांच्यामध्ये काय तफावत आहे, या मग त्यांची लढत सरळ कोणाशी होणार आहे। मी माझ्या विधानसभेत काम करत असताना ज्या पद्धतीने विकासाची कामं मागच्या 4.5 वर्षात करत होतो आणि माझ्या विधानसभेत काम करत असताना मागच्याही काळामध्ये मी लोकसभा लढायला पाहिजे अशी माझी इच्छा होतीच। आणि ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी मला जी मदत मागच्या 1.5 वर्षात माझ्या विधानसभेत केली, जवळजवळ 3000 कोटीचे कामं मला दिले आणि त्याच वेळेस मी ठाणलं होतं की आता रामटेकचा गड सुद्धा आपण लढायला पाहिजे आणि तो मी विचार करून मग रामटेकची लोकसभेची निवडणूक मी लढत आहे। काय काय विकासाचे मुद्दे तुमच्याकडे? विकासाचे विषय असा आहे, मी विकास करणाराच माणूस आहे। ज्या पद्धतीनं प्रत्येक विधानसभेतले आपापले जे कामं असतील, केंद्र शासनाच्या योजनाच्या माध्यमातून जे विकास कामं असतील, रोजगाराचा विषय असेल, बाकी आता प्रत्येक विधानसभेचं एक विजन घेऊन काम करणार आहे आणि त्या पद्धतीनं काम करणार आहे। बहुजन समाजाच्या विकासासाठी आपल्याकडे काय नेमके उपाय योजना? बिलकुल 100% ज्या पद्धतीनं या देशाचे लोकनेते सन्माननीय मोदी साहेब काम करत आहे, बहुजन समाज असेल, बाकी समाज असेल, या सगळ्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचा विकास कसा करता येईल, गाव खेड्याच्या शहराचा विकास कसा करता येईल, सर्वसामान्य माणसाचा कसा विकास करता येईल, त्याच पद्धतीनं माझं नियोजन राहणार आहे। मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, याचा प्लस पॉईंट तुम्हाला मिळेल का असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आहे। महाराष्ट्राचे लोकनेते आहे, ते देशाचे नेते आहे, यांचा सगळ्यांचा परिणाम 100% होणार आहे। यावेळेस जनतेने ठरवलं आहे की जो नारा मोदी साहेबांनी दिला 400 पार, त्याच्यामध्ये रामटेक एक सुद्धा आहे। आपण काँग्रेसमधून आता बीजेपीमध्ये आलो, काँग्रेसचे काही कार्यकर्ते स्थानिक लेवलचे नाराज आहेत की आपल्यासोबत आहे? बरेचसे लोक माझ्यासोबत आहे। शेवटी जनतेला विकास पाहिजे आणि मी विकासाच्या मुद्द्यावरच हे सगळं करत आहे। मला फक्त गोल गोल फिरवून कामधंदे करण्याची माझी सवय नाही। मी जे काही आहे ते विकासासाठी गेलो आहे। माझी इच्छाच आहे की आता ज्या पद्धतीने माझ्या विधानसभेत मी काम केलं त्याच पद्धतीनं रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये मी काम करणार आहे। खासदार तुमाने साहेब नाराज आहेत, ते तुमच्यासोबत आहेत का? बिलकुल नक्की आहे। प्रत्येक दिवशी ते माझ्यासोबत राहतात, कुठलीही नाराजी नाही आहे। शिंदे साहेबांनी त्यांना जे काही चर्चा झाल्या त्यांना एक योग्य स्थान देण्याचं ठरवलेलं आहे। आज देशाचे पंतप्रधान आज आपल्या सभेमध्ये येत असताना आपल्या लोकसभेत काय नेमकं आमचं सौभाग्य आहे की देशाचे लोकनेते माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहे। हे सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे की सर्वसामान्य जनतेचा जो नेता आहे, सर्वसामान्य लोकांच्या शेवटच्या घटकाचा जो विचार करणारा नेता आहे, ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात काम होत आहे, ते नेते आज माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहे, ते सगळ्यासाठी गौरवान्वित आहे। माझ्या या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जनतेला एकच विनंती करतो, एक सर्वसामान्य माणूस या लोकसभेमध्ये उमेदवारीच्या लोकांना आपला माणूस म्हणून आपल्या समोर उभा आहे। मागची 4.5 वर्षाची माझी कारकीर्द फक्त विकासाची राहिली आहे। त्याच पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी माझे प्रयत्नरत राहणार आहे। आपल्या माध्यमातून मी माझ्या जनतेला विनंती करतो की आपल्या सर्वसामान्य माणसाला एकदा येणाऱ्या 19 तारखेला भरघोस मताने स्वतःला निवडून द्या, एवढीच विनंती करतो। तुमची सरळ लढत कोणासोबत? लढत आता काय की ज्या पद्धतीनं मला असं वाटते महाराष्ट्रात
एकमेव काँग्रेसचे उमेदवार असतील ज्याच्यावरती विविध गुन्हे आहे. आता मला हे कळतच नाही की उमेदवार देत असताना गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे उमेदवार तुम्ही देता, ज्यांच्यावरती 420चा गुन्हा आहे, जे स्वतः जमानतीवर आहे. आता मला ते कळूनच नाही राहिलं की कुठले उमेदवार पक्षाकडे होते नव्हते आणि कसली उमेदवार. म्हणजे मला महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असेल रामटेकचं, जिथे एखादा उमेदवार जमानतीवर आहे, जिथे उमेदवाराला 420चा गुन्हा दाखल आहे, जिथे 76चा गुन्हा दाखल आहे, जिथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे. एकमेव उदाहरण रामटेकमध्ये असेल काँग्रेस पक्षाचं, ज्यांनी अशाला उमेदवारी दिली. मला असं वाटतं इथली जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सगळं ठाऊक आहे. आपण ऐकलं रामटेक लोकसभा 2024 ची उमेदवारी त्यांनी दाखल केली राजूभाऊ पारवे यांचं म्हणणं आपण ऐकलं. त्यांच्या बोलण्यामध्ये एक साधारणपणा, नम्रता आणि त्यांनी सर्वसामान्यांना विकासाची गोष्ट केलेली आहे. सोबतच जे त्यांच्या प्रश्न जेव्हा आपण केलेला आहे की त्यांचं प्रतिद्वंदी कोण राहणार, तर त्यांनी सहज उत्तर देणार की काँग्रेस पक्षाने जे आहे हे एक गुन्हे दाखल करणाऱ्या व्यक्तींना जे तिकीट दिलेली आहे, तर साहजिकच सामान्य जनता जी आहे अशा व्यक्तीला मतदान न करता जे निरपेक्ष आहेत आणि चारित्र्याने क्लीन आहेत अशाच व्यक्तीला म्हणजे राजूभाऊ पारवे यांनाच पसंती करून त्यांच्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना विजयी करतील. आणि ते विकास पुरुष आहेत आणि ते सर्वसामान्यांच्या विकासासाठी सक्षम आहेत असे त्यांनी या आमच्या छोट्याशा पत्रकार परिषदेमध्ये म्हणणे मांडलेलं आहे. लोकसभा 2024चे प्रत्येक अपडेट नेहमी बघण्याकरता लगेच सक्षम भारत टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअरसुद्धा करा. धन्यवाद.